आज आपण करणार आहे आलू पराठा। 4-5 बटाटे घेतलेले आहेत आणि कुकरला उकडून घ्यायचे आहेत। आधी कुकरला 4-5 शिट्ट्या घेऊन आपण उकडून घेतलेले आहेत आणि त्याला आपण हाताने मॅश करायचं आहे। तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करू शकता, मी हातानेच करत आहे, म्हणजे सगळं असं एकदम सॉफ्ट झालं पाहिजे। मॅश करून झाल्यावरती त्याच्यात आपल्याला मसाले घालायचे आहेत, आपले घरगुती मसाले। हळद, थोडंसं लाल तिखट, धने जिरे पावडर, मॅगी मसाला, मीठ, मी घरातली बनवलेली चटणी पण टाकलेली आहे आलू पराठासाठी। आणि लसूण आणि अद्रक आणि मिरच्या तुम्ही कापूनही टाकू शकता, पण मी ते कुटून टाकलेलं आहे, त्याची टेस्ट जरा चांगली लागते कुटून टाकलेल्याची। ते सगळं टाकल्याच्यानंतर आणि ओवा आपल्याला हे करून टाकायचं आहे, थोडासा ओवा पण टाकायचा आहे, हातावरती घासून टाकायचा आहे आणि जिरे टाकायचं आहे आणि चांगलं मॅश करून घ्यायचं आहे आणि चवीपुरते मीठ टाकायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी मॅगी मसाला पण टाकलेला आहे टेस्ट येण्यासाठी। अजून जरा टेस्ट चांगली येण्यासाठी मॅगी मसाला, तुम्ही चाट मसाला पण वापरू शकता, मी मॅगी मसाला टाकला आहे। आणि हाताने चांगलं मॅश करून घ्यायचे, सगळे मसाले बटाट्यांना लागलं पाहिजे। तुम्ही यांना फोडणी देऊन पण करू शकता, म्हणजे कढईमध्ये राई जिरेची, कढीपत्ता आणि हे सगळं टाकून तुम्ही तसंही आलू पराठा करू शकता, पण मी तसं नाही केलं आहे, मी असंच केलेलं आहे। फुलपट काय आपल्याला कणकेचा गोळा घ्यायचा आहे, कणक मळून ठेवायचं आहे ते। जसं आपण पुरणपोळीला जसं करतो ना, तसंच सेम करायचं आहे। तेल दोन्ही साईडला लावायचं आहे, म्हणजे चिपकणार नाही हातांना करताना। गोल वाटी करायची आहे, जसं पुरणपोळीला करतो तशी वाटी करायची आहे आणि त्याच्यामध्ये बटाटे जे आहे ना आपलं ते टाकायचं आहे, सारण आपला आलूचं। एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आहे आणि उरलेलं दाबून आणि मस्त हळूहळू लाटायचं आहे। असं केल्याने ना तुमचा आलू पराठा फाटणार नाही, एकदम सॉफ्ट लाटायचा आहे हळूवार हाताने, तो असं केल्याने फाटला जात नाही। तुम्ही बघू शकता आणि कसं गोल गरगरीत झालेला आहे। तुम्हाला जाड पाहिजे असेल तर जाडही ठेवू शकता, पातळ करायचं असेल तर पातळ, मी पातळ केलेला आहे, जाड नाही ठेवलेला आहे आलू पराठा। एकदम हळूवारपणाने लाटायचं आहे, फाटू नये म्हणून। आणि तेल लावायचं आहे आणि तव्यावर ठेवायचं आहे। मी आधी एका साईडला तेल लावून घेते, तुम्ही नंतर लावलं तरी चालेल, तव्यावर टाकल्यानंतर दुसऱ्या साईडला पण तेल लावायचं आहे। एक साईड भाजून झाली की आपल्याला लगेच पलटायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता आलू पराठा किती असा फुगणार आहे आता। बघा फुगायला सुरुवात झाली आहे, फाटणार पण नाही आहे आपला आणि काहीच होणार नाही, बघा कसा फुगतोय एकदम। असं कणक पण आपल्याला मऊ मळायची आहे, पीठ जास्त घट्ट नाही मळायचं आहे। आणि ते मळण्याच्या आधी 15 ते 20 मिनटं कणिक भिजवायला ठेवायची आहे, म्हणजे रेस्ट द्यायचा आहे थोडासा, म्हणजे कसं असं केलं की लगेच फुगते। चपाती केली तरी फुगेल आणि आलू पराठा केला तरी फुगेल, असं फुगतात, म्हणून आज ते 15 ते 20 मिनटं आधीच मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ। आणि दोन्ही साईडला मस्त शेकून घ्यायचं आहे, बघा। आणि आपला आलू पराठा रेडी। तुम्ही सॉससोबत, दह्यासोबत, लोणच्यासोबत, कशाही सोबत खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।